आता मी चालले चंद्रभागेवर आंघोळ करायला. तिकडून डायरेक्ट विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेणार आहे. हे बघा मंदिर. मंदिराच्या बाहेर खूप गर्दी आहे. आम्ही गर्दीतून चालले आहेत. आता आम्ही आंघोळ करायला चालले नदीवर. आता आम्ही चंद्रभागी नदीच्या साईडला आहे. ही बघा नदी. खूप गर्दी आहे इकडे. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागी नदीवरून आंघोळ करून आता आम्ही चालले विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला. मंदिरात रांग खूप मोठी आहे. बघा आमची मंडळी रांगेत उभी आहे. पुढे व्हिडिओ काढायला भेटणार नाही. डायरेक्ट दर्शनानंतर भेटू. बोरं, सीताफळ, पेरू घेऊन आता आम्ही जाणार आहे रूमवर. रूमवर खायला घेतलं आहे. आता दर्शन करून आम्ही चालले रूमवर. सव्वा 7 वाजता आंघोळ करायला चंद्रभागेवर गेलेले आणि दर्शन करून रूमवर येईपर्यंत 11:30 वाजले. सर्वांना भूक लागली म्हणून नाश्त्याला कांदा पोहे केले. सर्वजण खात आहे. आता नाश्ता करून डायरेक्ट क्रिकेट खेळायला लागले. बघा किती मोठं केल्याचं पान आहे. रात्री आम्ही याच्यावरच जेवणार आहे. दुपारच्या जेवणासाठी स्पेशल राईस केला आहे. सर्वजण जेवायला लागले आहेत. सर्वांचं जेवण झाल्यावर आम्ही इकडसाठी निघाले आहेत. बसमधून साईडला मक्याची झाडं दिसली आणि आम्ही बस थांबवली खास मक्के तोडण्यासाठी. आता आम्ही पुढे रील करणार आहे बसमध्ये. बघा तुम्ही. आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. सर्वांना भूक लागली आहे म्हणून सगळेजण जेवायला लागले आहेत.
रात्रीच्या 10:15 वाजले आहेत आणि आम्ही पोचले आहेत एकराईच्या मेन गेटवर. पुढचे सर्वजण झोपले आहेत. आम्ही बसच्या वरती चढले आहेत कारण बसच्या वरती सामान आहे ते बसवरून रूमकडे न्यायला. हे बघा सामान बसवरून उतरत आहेत खाली. आणि हा बघा आमचा रूम आहे. आम्ही 2 दिवस इकडेच राहणार आहे ॲक्युरेला. आता रात्रीचे 1:45 वाजले आहेत आणि आम्ही जेवायला लागले आहेत. आता मी जेवून रील बनवणार आहे. ही बघा रील. बंगले के पीछे है ताला, घुसू कहाँ से न साला, लैला की खिड़की खुली है, खिड़की के नीचे है नाला, खिड़की पे कोई खड़ा है, लैला का टाका भिड़ा है, मजे उड़ाती है मेरी मोहब्बत की पूछ मार के। ओ मेरी जान मेरे को मजनू बनाकर कहाँ चलती प्यार की। रात्रीच्या 2:30 वाजता सर्वजण झोपले आहेत. बघा तुम्ही. सकाळच्या 9:15 वाजता सर्वजण चाय आणि पोळ्या खात आहे. बघा पोळ्या किती केल्या आहेत. आम्ही आज रात्री एकविराईच्या डोंगरावर जाणार आहे. आमची मंडळी डान्सचा आनंद घेत इकडे नाचत आहेत आणि आम्ही इकडे क्रिकेट खेळत आहेत. हे बघा इकडे क्रिकेट खेळत आहेत आणि आम्ही थकले म्हणून थम्सअप पित आहेत. सर्वजण बसलेत इकडे थम्सअप प्यायला. हे बघा आमची मिकी पण थम्सअप प्यायला लागले आहे. आता आम्ही सर्वजण आंघोळ करून एकविराईच्या खालच्या मंदिरात पाय पडायला चालले आहे. ही बघा एकविरा आई. आता आमचं सर्वांचं दर्शन झालेलं आहे म्हणून आता आम्ही चालले परत रूमवर. सर्वजण इकडे उभे आहेत आमची वाट बघत. मस्त गरम गरम लाल खरे केले आहेत. एक मी उचलला आहे. इकडे सर्वजण वाट बघायला लागले आहेत जेवण कधी होणार. सर्वजण मस्त एकत्र बसून लालखरे खात आहेत. दुपारचे 1:45 वाजता आम्ही लालखरे खात आहेत. पुढे आम्ही रील बनवणार आहे ती बघा. रील कसं बनवायचं ते आम्ही प्रॅक्टिस करत आहेत. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता आम्ही जाणार आहेत एकविरेच्या डोंगरावर वरती. आमची मंडळी इकडे उभी आहे पहिल्या पायरीजवळ. पहिल्या पायरीचा पाया पडून आता आम्ही जाणार आहेत डोंगरावर.
रात्रीचे 7:45 वाजले आहेत. आम्ही 15 मिनटात डोंगराच्या वरती आले आहेत न थांबता. खूप थकले आहेत. हे बघा एकविराईचं मंदिर आणि आमची फॅमिली. आता आम्ही एकविराईचं दर्शन घेणार आहे. आमचं 5 मिनिटात दर्शन झालेलं आहे. आता आरती चालू होणार आहे. आरती चालू झालेली आहे आणि आम्ही आरतीसाठी उभे आहेत. खाली येताना थोडासा ब्रेक घेतला कारण खूप दमले आहेत म्हणून थोडासा ब्रेक घेतला. संध्याकाळच्या जेवणासाठी अंडी आणले आहेत. आता इकडे सर्व मुली सूप बनवत आहे आणि अचानक त्यांच्या अंगावर आपटी बॉम्ब टाकले आहेत. सर्वजण इकडे दिवाळी खेळायला लागले आहेत. आता टाइम झाला आहे 9:30. थोडासा डान्स करतात आहे आम्ही. आता मी एक गेम खेळणार. एक चिठ्ठी उचलणार आणि त्याच्यात नाव असेल पिक्चराचं. त्या पिक्चराची ॲक्टिंग करून सर्वांना दाखवायची आणि आम्ही पिक्चराचं नाव ओळखणार. सकाळी 8 वाजता आम्ही उठले आणि आता गरमागरम चाय बनत आहे. बघा सर्वजण रेडी होत आहे परत एकदा एकविराईच्या मंदिरात जाण्यासाठी. पैसा हो गया. आता आम्ही चालले एकविराईच्या डोंगरावर दर्शनासाठी. एक कलरचे टी शर्ट घातल्या सर्वांनी. एकविराईचे 2 मंदिर आहेत. एक खाली आहे आणि एक वरती आहे. आता मी खालच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी चालले.
डबल रंग करेंगे, डबल रंग करेंगे, डबल रंग करेंगे. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चालले एकविराईच्या डोंगरावर. पहिल्या पायरीचा पाय पडून आम्ही चालले एकविराईच्या डोंगरावर. सकाळच्या 9 वाजता पूर्ण फॅमिली आम्ही बाहेर पडले एकविराईच्या मंदिराकडे. मध्येच थांबले पूर्ण फॅमिलीचा सेल्फी काढायला. फायनली आता आम्ही पोचलो एकविराईच्या मंदिराकडे. सकाळी 9 वाजता बाहेर पडलेले आणि आता आम्ही पोचले 9:30 वाजता. आम्ही एकविराईच्या रांगेत उभे आहेत. बरोबर एकविराईच्या समोर आहेत. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. मंदिरात CCTV कॅमेरा आहे. त्याच्यात आपली मंडळी दिसते एकविराईचा पाया पडताना. आता एकविराईचं दर्शन करून आम्ही चालले रूमवर. डोंगरावरून उतरताना मध्येच एक ब्रेक घेतला. तेव्हा सर्वांनी ताक पिलं. खाली येताना टॅटूवाला दिसला. माझी इच्छा झाली म्हणून मी टॅटू काढलं. डोंगरावर पायरीचं काम चालू आहे. सर्वांना भूक लागली म्हणून हॉटेलमध्ये बसले नाश्ता करण्यासाठी. सगळ्यांनी मिसल घेतला आहे. आता मिसल खाऊन लगेच रूमवर चालले. स्मितने बघा बॅट घेतली आहे. चूल पेटवली आहे जेवण बनवण्यासाठी.
आम्ही सकाळी 9 वाजता मंदिरात गेले होते आणि आता वाजले 11:15. सर्वजण आराम करत आहे. आज आमचा लास्ट दिवस आहे. आज आम्ही संध्याकाळी घरी जायला बाहेर पडणार आहे, म्हणून सर्वजण चिक्की प्रसाद घ्यायला लागले आहेत. दुपारचे 2 वाजता आम्ही जेवायला बसलो आहे. आता जेवून डायरेक्ट घरी जाणार आहे. आता सर्व सामान, बॅग, साऊंड सर्व वरती ठेवायला लागले आहेत, कारण आता आम्ही घरी चालले. सर्वजण बॅग बसकडे नेत आहे, कारण वरती ठेवायचे आहे म्हणून. आता टाईम झालेला आहे 3:30 आणि आता आम्ही चालले घरी परत बसमध्ये बसायला. घरी येताना आपल्याला सुंदर असा घाट बघायला भेटला आहे. 4 hours later. आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. सर्वजण बसमध्ये झोपले आहेत. बघा, सर्वजण झोपले आहेत. फक्त मागची माणसं जागी आहेत. आता मी घरी पोचणार आहे. फक्त 5 मिनिटं आहेत घरी पोचायला. एकविराईकडून 3:30 वाजता बाहेर पडलेले घरी यायला. आता 9:15 वाजले आहेत. सर्वांनी आपापले बॅग सर्व नेत आहेत. आता सर्व सामान उतरून झालेलं आहे आणि वरती बारगाव चाललेला होता, तो आता खाली उतरत आहे. यो ब्रो यो, आपण पोचलेले आहेत घरी पोचलेले आहेत आपण.